या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आणि त्यातच आणखीन एक मोठी बातमी येते। मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन हे पुढे ढकललंय। 8 जून पासून आता ते आंदोलन करणार आहेत। उद्यापासून आंदोलनाची त्यांनी घोषणा केली होती, म्हणजे 4 तारखेपासून आंदोलन करणार अशी मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली होती। ते अंतरवाली सराटीमध्येच पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार होते, पण मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन 4 दिवस पुढे ढकललंय। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, मिलिंद, की पुढचे 4 दिवस त्यांनी आंदोलन पुढे ढकललेलं आहे, कारण आता डीवायएसपी आणि पोलिसांचे बरेच अधिकारी येऊन त्यांना भेटले आणि त्यांनी विनंती केली मनोज जरांगे पाटलांना की आचारसंहिता ही 7 तारखेपर्यंत सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये आंदोलन करता येणार नाही, तो नियमाचा भंग होईल आणि गुन्हे दाखल होतील, त्यामुळे तुम्ही आंदोलन पुढे ढकलावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांना केलेली आहे। आणि ती विनंती मान्य करून आणि आचारसंहिता किंवा कसल्याही पद्धतीचे गुन्हे कार्यकर्ते किंवा मराठ्यांवर होऊ नये त्यासाठी आंदोलन 4 दिवस स्थगित केलेलं आहे। मात्र 8 तारखेपासून हे आंदोलन पुन्हा ते आंदोलनाला बसणार आहेत, आमरण उपोषणाला बसणार आहेत। मात्र परवानगी का नाकारली यासाठी उद्या ते माननीय न्यायालयात सुद्धा आपला याचिका दाखल करणार आहेत। एकंदरीतच आताची मोठी बातमी आहे, मनोज जरांगे पाटलांचं उद्यापासून आंदोलन सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी झाली होती, मात्र पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी परवानगी नाकारल्याचं मनोज जरांगे पाटील यांना थेट सांगितलं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि बैठकीत 4 दिवस आंदोलन पुढे करून 8 तारखेपासून आंदोलन सुरू करण्याचं त्यांनी जाहीर केलं। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठेवल्यासारखं असं ऐकायला पण मिळालेलं आहे। जातीच्या लोकांनी जातीविषयी गद्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना। जात महत्वाची, सरकार महत्वाचं नाही, हे येईल जाईल। जात हमेशा वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागे उभा राहणारी, सरकार गेल्यावर कोणाच्या मागे उभा राहील? तुमच्या मागे कोण? जात हमेशा पाडासारखी, हिमालयासारखी तुमच्या मागे उभा राहील। कशाला जातीच्या विरोधात जायचं? कशाला जातीच्या विरोधात जाता? सरकार येईल जाईल, पण जात कवाच उघडं पडून देणार नाही। किती सरकार आले तरी छाताडावर घेईन तुमच्यासाठी समाजासाठी। एवढं मोठं पाप तुम्ही करू नका, कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली, पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये, यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडलाय सरकारचा, म्हणून आपण असं ठरविलंय।